आणि आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। पुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग काही अंशी बंद। मागील 3 दिवसांमध्ये धरणातून 2.5 टीएमसी पाण्याचा विसर्ग। खडकवासला प्रकल्पातील 4ही धरणांमध्ये एकूण 22.62 टीएमसी पाणीसाठा जमा। पुण्यामध्ये पावसाची उघडीप, भिडे पुलावरील पाणी ओसरलं, भिडे पुलावरील वाहतूक सुरळीत। पुण्याच्या आदरवाडीमधील दुर्गम भागामध्ये 5-6 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित। मुळशी हवेलीचे माजी आमदार शरद ढमालेंच्या प्रयत्नानं वीज पुरवठा सुरळीत। पुण्याच्या मुळशीमध्ये अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्याची मागणी, अजित पवार गटाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन। पुणे शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये पावसाची उसंत, एकता नगरमधील वीज पुरवठा सुरळीत। 1327 पैकी 1296 रोहित्रांचा वीज पुरवठा सुरू। पुण्याच्या राजगड तालुक्यामधल्या अडवली गावातील बंधाऱ्याच्या एका पिलरसह स्लॅब गेला वाहून, गावकऱ्यांसह शेतकऱ्यांना याचा फटका, बंधाऱ्याच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी। राज्यामध्ये पुढील 3 दिवस पावसाच्या विश्रांतीचा अंदाज, तर किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता। भंडाऱ्यामध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात, 6 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं लाखांदूरमध्ये भात शेतीचं नुकसान, जिल्ह्यामध्ये आज येलो अलर्ट। रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट, जिल्ह्यामध्ये पूर ओसरल्यानंतर 1,500 लोकांचं स्थलांतर, 50 पेक्षा अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित। गोंदियातील इटियाडोह धरण 100% भरलं, इटियाडोह धरणाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते जलपूजन। परभणी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार, मात्र निम्न दुधना प्रकल्प अद्यापही कोरडाच, परभणीकर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत। उरणच्या जेएनपीटी बंदराशेजारी कृषी मालाची साठवण यंत्रणा उभारण्यात येणार, 27 एकर जमिनीवर जेएनपीटी कृषी केंद्र उभारणार। वाशिममध्ये संततधार पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर उंच अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी पिकावर फवारणी। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या 8,841 शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री बळीराजा योजना जाहीर, जिल्ह्यामधील 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंपधारकांना लाभ मिळणार। नागपूर शहरामध्ये चिकनगुनियाचा धोका वाढला, 86 रुग्णांची नोंद, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण वाढत असल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क। दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगच्या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी, साचलेलं पाणी काढण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न, पाण्यामुळे दीक्षाभूमीला धोक्याची शक्यता। साताऱ्यामधल्या तापोळ्यामध्ये बुरडाणीमध्ये हॉटेलला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, आगीचं कारण अस्पष्ट। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये 2 घरं अज्ञातानं जाळली, आंबेगाव तालुक्यामधल्या खडकवाडीमधली घटना, आगीमुळे पडवळ कुटुंबियांचं मोठं नुकसान। पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या गुळाणी गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार, परिसरात भीतीचं वातावरण, बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी। बुलडाणा शहरामध्ये मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास नगरपालिका सरसावली, जनावरं रस्त्यावर दिसली तर मालकांना भरावा लागणार दंड। बुलडाणा शहरामध्ये कारगिल विजय दिवसानिमित्त शस्त्र प्रदर्शन, विद्यार्थ्यांनी घेतली शस्त्रांची माहिती, सहकार विद्या मंदिराच्या मैदानामध्ये प्रदर्शन। 30 जुलैपर्यंत नांदेडमध्ये ड्रोन उडवण्यास बंदी, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश। खेडकर कुटुंबियांच्या थर्मोव्हेरिटा कंपनीचा लिलाव होण्याची शक्यता, कंपनीचा नियमित कर भरला नसल्यानं कारवाईची शक्यता, कंपनीचा 2,72,000 कर थकीत। मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी, मुळशी तालुक्यामधल्या शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल। गोंदियामध्ये आज अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा, विधानसभा निवडणूक आणि पक्ष संघटनेसाठी मेळाव्याचं आयोजन, प्रफुल्ल पटेलांचा कार्यकर्त्यांशी संवाद। गोंदियामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान, अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये पंचनामे करण्याची मागणी, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन। नांदेडमध्ये राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त राजश्री शाहू महोत्सवाचं आयोजन, महोत्सवाच्या निमित्तानं व्याख्यान, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचं आयोजन। सांगलीमध्ये उद्धव ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनरबाजी। नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वेंच्या टेकाडी सर्कलमध्ये पोटनिवडणूक रद्द, नव्या उमेदवाराला 6 महिन्यांपेक्षा कमी कार्यकाळ मिळणार असल्यानं पोटनिवडणूक रद्द।